कशासाठी म्हणजे अपेक्षा करणं चुकीचं होतं. अर्थात आम्ही जेव्हा बाबांना ऍडमिट केला लीलावतीमध्ये, त्यांची शेवटचा ते लीलावतीमध्ये गेले, तेव्हा आम्हाला कळायच्या आधी बातमी न्यूजला पोहोचलेली होती की बाबा गेलेत. आता जी लोक प्रेमाची होती ती आली. आपल्याला तेव्हा बाबांच्या वेळेला सगळेच आले होते, म्हणजे महेश मांजरेकर पासून आशुतोष गोवारीकर पासून राज आणि सगळे आले. उद्धवजीचा पहिला फोन आला मला सकाळी, तेव्हा सगळ्यांनी केलं. आता ना मला वाटतं ह्या सगळ्या अपेक्षा कशासाठी करायच्या, आपल्याला कुठे कोणाला दाखवायचं. आज आमचं दुःख होतं त्याच्यामध्ये जे सहभागी झाले, अख्खा महाराष्ट्र तसं सहभागी झालं, कारण इतक्या लोकांचे मेसेजेस आले, फोन आले. अमूलनी तो एक छान ऍड टाकली होती जी खूपच सुंदर होती, आणि सो एवढं झालं रे. तेव्हा आई गेली तेव्हा पण, आणि आम्ही अपेक्षाही केली नव्हती, कारण अपेक्षा म्हणजे यायला पाहिजे होतं सगळ्यांनी. परंतु ठीक आहे रे, आजचा काळ असा आहे ना की आज लवकर विसरलं जातं, आणि पुन्हा हल्लीचा प्रवास, हल्ली ट्रॅव्हलिंग, लोकांना सगळ्यांना यायचं, लांबून यायचं, सगळ्या गोष्टी होतात न होतात. पण आपल्याला माहिती आहे यांनी काळ गाजवलेला आहे. आज त्यांच्या बरोबरचे सगळे काळाच्या आड गेलेले आहेत. तेव्हा नवीन जनरेशनकडनं आपण ही अपेक्षा करू शकत नाही की त्यांनी यावं, पण त्यांनी तरी सुद्धा आपल्याला जो मान द्यायला पाहिजे तो दिला. असा काळ त्यांनी पाहिलेला आहे, आणि नंतर हा सुवर्ण काळही त्यांनी पाहिला, आणि ह्या काळावर सुद्धा त्यांनी तितकंच प्रेम केलं. म्हणजे बाबा चित्रपट सृष्टी जगले. हाडामासाचा कलाकार जर कोण असेल तर ते बाबा. आणि आई देखील. आई पण, आपण आईने एके वेळेला नंतर ना स्वतःला बाजूला केलं, जे तिने करायला नको होतं. तिने कामं करत राहायला हवं होतं. मॅजेस्टिकमध्ये जाणं म्हणजे आमच्यासाठी खूप मजा असायची. मॅजेस्टिकला जाणं, रानडेरेवर फिरणं आईबाबांबरोबर, आई बरोबर खास करून, या सगळ्या गोष्टी. ब्राईट एम्पोरियम म्हणून होतं एक लिंकिंग रोडवर, तिथे जाणं आमच्यासाठी ह्या सहली होत्या रे. आजच्या मुलांना ते नाहीच आहे. आज काय झालं की सगळे कम्प्युटरमध्ये आणि लॅपटॉपमध्ये आणि फोन्समध्ये अडकलेली आहे. तेव्हा काहीच नव्हतं, काहीच नाही. बरोबर आहे. टीव्ही सुद्धा नव्हता 70s मध्ये, अर्ली 70. टीव्ही पहिला आला तो 72 ला टीव्ही आला, 2 ऑक्टोबर 72. तेव्हा आमच्या घरी पहिल्यांदा टीव्ही आला. मला आठवतंय आमच्याकडे असायची ब्लॅक अँड व्हाईट, आणि दूरदर्शन असं काहीतरी ते होतं ते. एनिवे, पण सो आजच्या इतक्या सुविधा मिळालेल्या असताना सुद्धा लोक डिप्रेस होत आहेत, सुद्धा लोक, म्हणजे आज पेपर उघडल्यानंतर आज इतकी विचित्र बातम्या येत राहतात सगळीकडून. आत्महत्याचा इतका सर वाढलेला आहे. आय डोंट नो काय झालं ना. मला वाटतं लोक खूप लवकर गिव्हअप करायला लागली आयुष्यामध्ये, हारायला लागली आहेत, किंवा मानसिकता कुठेतरी खूप वीक झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.